बोदवड शहरात चोरटे जणू बोदवड पोलिसांना आव्हानच देत आहे की काय अशी घटना घडत असून गेल्या 3 दिवसात बोदवड शहरात 4 घरफोड्या झालेल्या आहेत. त्यात जुन्या भाजी मंडईमध्ये सहारा मोबाईल शॉपी, त्यानंतर रेणुका माता ग्रामदैवत असलेल्या मंदिराची दानपेटी, त्याचप्रमाणे समोर असलेल्या हनुमान मंदिराची दानपेटी फोडून त्यानंतर आता दिनांक 10 रोजी सकाळी 2:30 ते 3 वाजेच्या सुमारास चोरट्यांनी शहरातील भर रस्त्यावर असलेले अमर हॉटेल वरील बाजूने खिडकीतून घुसून फोडले व तब्बल 4 कुलूप तोडून CCTVच्या कॅमेऱ्यांना वळवून चोरट्याने दुकानात प्रवेश करून दुकानातील 5 ते 6 किलो गावरान तुपाच्या बरण्या, लस्सी, 3 ते 4 किलो विविध प्रकारचे पेढे, गुलाबजाम तसेच गल्ल्यात असलेली 4 ते 5 हजाराची चिल्लर व 10-10च्या नोटा 2.5 ते 3 हजाराच्या असे एकूण 15 ते 20 हजाराच्या वर साहित्याची चोरी करून बिनबोंबाटपणे हा चोरटा भर रस्त्यावरील दुकान फोडून निघून गेला आहे. आपल्याला CCTVमध्ये हा चोरटा स्पष्ट दिसत आहे. आता याचा तपास पोलीस लावणार का याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागलेले आहे. गेल्या काही दिवसापासून चोऱ्यांचे वाढते सत्र पाहता शहरात दहशतीचे वातावरण आहे आणि यामुळेच गत आठवड्यात पोलीस निरीक्षक अरविंद भोडे यांची चोरींच्या घटनावरून बदली झाली. त्याला 4 दिवस उलटत नाही तोच नूतन सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक सुरवाडेकर यांनी पदभार स्वीकारला आहे आणि त्यांनी चोरट्यांचा बिमोड करण्याचे सांगितले आहे. परंतु आता या CCTVमध्ये झालेल्या चोरट्याचा चेहरा कैद पाहता ते किती लवकरात लवकर या चोरट्यांना गजाआड करतात याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागलेले असून आपण स्पष्टपणे चोरटा कैद झालेला पाहू शकतात.